हाय हॅलो नमस्ते. मी शुभांगी. मंत्रास फॉर हॅपी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, बघा, एका गावात ना एक शेतकरी होता आणि तो देवावरती खूप नाराज झाला. नाराजीचं कारण पण तसंच होतं. कारण कधी जास्त पाऊस पडायचा, कधी कमी पाऊस पडायचा. आता तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किती आपल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं किंवा निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत मानवानं हस्तक्षेप केल्यामुळं कधी पाऊस पडतो, कधी दुष्काळ पडतो, कधी ऊन येतं, कधी ढग येतो, कोणता ऋतू चालू आहे ते आपल्याला कळतच नाही. कधी कधी गारा पडून पिकांचं नुकसान होतं, कधी कधी उभं पीक आडवं होतं, काढायच्या वेळेला पाऊस येतो. अशा खूप साऱ्या गोष्टी त्या माणसाच्या बाबतीत पण घडत होत्या. एक दिवस वैतागून त्यानं देवाला आर्त प्रार्थना केली आणि देवाला म्हणाला की तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल, इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल, पण माझ्या मते तुम्हाला शेतीतलं काही कळत नाही. एक प्रार्थना मी तुम्हाला करतो की फक्त एक वर्षभर निसर्ग तुम्ही माझ्या ताब्यात द्या आणि बघा मग मी कशी शेती फुलवतो ते. घरोघरी मी धान्याच्या राशी कशा भरतो हे तुम्ही पाहाच. मग एवढं एवढं म्हटल्यावर देव हसतो आणि म्हणतो की तथास्तु, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आत्तापासून निसर्गाचा समतोल सगळा तुझ्याकडे झाला. निसर्गाचा लहरीपणा तू बंद करून तुझ्या ताब्यात देतोय आणि तुला जसा पाहिजे तसा तू ऋतू बनवून घे, तसं तू पाणी, पाऊस, इतर सगळं गोष्टी तुझं तू बनवून घे, शेती कर. एवढं बोलला आणि देव निघून गेला. आता एवढं चांगलं वरदान मिळाले म्हटल्यावर त्या शेतकऱ्याला खूप आनंद झाला. शेतकऱ्याने त्या वरदानाचा फायदा घ्यायचा ठरवलं आणि गहू पेरले. गव्हासाठी त्याला जेवढं ऊन पाहिजे तो तेवढंच ऊन पाडायचा. त्या गव्हासाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढाच तो पावसाचा वर्षाव करायचा, अगदी पावसाळा नसताना सुद्धा. त्यानंतर निसर्गात होणारं प्रचंड ऊन, वारा, पूर, सोसाट्याचा वारा ह्याचा स्पर्श सुद्धा त्यानं कधी आपल्या पिकाला होऊ दिला नाही. काळ निघून गेला, त्याची शेती बहरून आली. शेतकऱ्याला तर खूप आनंद झाला त्याची शेती बघून, कारण आत्तापर्यंत अशी शेती कधी आलीच नव्हती. इतकं नवं ते पीक आलं होतं. शेतकरी मनातल्या मनात विचार करायला लागला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते. उगीचच शेतकऱ्यांना कसा त्रास होईल तो वरून बघत असतो. आता पीक कापणीला आलं. शेतकरी मात्र मोठ्या आनंदानं आणि गर्वात अगदी कापणीसाठी शेतात गेला. पिकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्धच पडला. कारण त्या गव्हाच्या लोंब्यामध्ये एक सुद्धा त्या गव्हाचा दाणा नव्हताच मुळी. पीक नुसतं आलेलं दिसत होतं, पण एकही दाणा त्या लोंबीमध्ये नव्हता. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून अक्षरशः रडू लागला. त्याचं रडणं ना काळीच पिळवटून टाकणारं होतं. एवढं ऐकून परमात्मा तिथं प्रगट झाला आणि म्हणायला लागला, अरे वेड्या, आता तू का रडतोयस? तुझ्या इच्छेप्रमाणे मी सगळा निसर्ग तुझ्या ताब्यात दिलाय. तुला जे पाहिजे तसं तू ऊन केलंस, जसं पाहिजे तसं तू सगळं निसर्ग तुझ्या हातामध्ये घेऊन तू पीक आणलेस. मग ह्यात रडायला काय झालं? हे देवाचं म्हणणं ऐकल्यानंतर तो शेतकरी त्या गव्हाची लोंबी त्यांना दाखवतो की हे लोंबी तर इतकं चांगलं पीक आलंय, पण त्यात दाणा नाहीये. त्यावेळेला परमात्मा म्हणतात की अरे वेड्या, तुला काय वाटलं की तुझ्या इच्छेप्रमाणे जसं पाहिजे तसं वागला म्हणून पीक येत नसतं. तू कधी संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वाऱ्यात जेव्हा पीक उभं राहतं ना, तेव्हा त्याच्यात बळ येतं. प्रचंड उन्हात त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही. सगळंच जर मनाप्रमाणे घडलं तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहणार नाही. हे सगळे चॅलेंजेस किंवा हे आव्हानं मिळालं नाही म्हणून तुझ्या पिकात दाणं भरलंच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात, तेव्हा त्या पिकात जगण्याची नवी उमेद निर्माण होते आणि संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. तू हे कधी होऊ दिलं नाहीस म्हणून तुझं पीक हे पोकळ निघालं. अगदी ह्या गोष्टीप्रमाणे जर जीवनात संघर्ष नसेल ना, आव्हानं नसतील, तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्याच्यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकट माणसाला तलवार किंवा ढाल बनण्याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा की कधी ढाल बनून समोर जायचं, हे संकटाकडूनच माणूस नेहमी शिकत असतो. जीवनात जर कधी यशस्वी व्हायचं असेल ना, तर संकटापासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्यामुळेच संकट दूर होतात आणि म्हणून त्याच्यापासून दूर पळू नये. धन्यवाद.